वाढत्या तापमानामुळे राज्यातील धरणांचा पाणीसाठा खालावतोय। राज्यातील धरणांमध्ये फक्त 47.74% पाणीसाठा। पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस राहणार बंद। बदलापूर कांजूरमार्ग मेट्रोला तत्वतः मंजुरी। 10 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला प्रकल्प मार्गील तर MMRDAच्या अर्थसंकल्पात मंजुरी। मुंबईतील मिठी नदीची अवस्था अत्यंत चिंताजनक। प्रदूषण वाढल्यामुळे जैवविविधता धोक्यात। मुंबई महानगरपालिका काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचंच लक्ष। नाशिक जिल्ह्यावर पुढील 3 दिवस अवकाळीचं संकट। नाशिक जिल्ह्याला 3 दिवसांचा येलो अलर्ट। जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज। नाशिकच्या येवल्यामध्ये ईदचा उत्साह। छगन भुजबळ यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। गोकुळकडून दूध उत्पादकांना गुढीपाडवा भेट। गाईच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ तर 1 एप्रिलपासून दूध दरवाढ लागू। मालेगावमध्ये मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी। लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण। कोल्हापूरमध्ये रमजान ईदचा उत्साह। मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर नमाज पठण। शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा। स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्तानं अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली। समर्थांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक अक्कलकोटमध्ये दाखल। धुळ्यातील सुमन हॉस्पिटलवर आरोग्य विभागाची धाड। हॉस्पिटलमध्ये अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची माहिती। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।